संघर्ष, काही संघ जिंकता जिंकता हारले तर काही संघ हारता हारता जिंकले, अशी लढत आपल्याला इथे कदाचित पाहायला मिळेल. शेलुमता बॉल आणि जयनमन सरवली. यस, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. संजय गोलंदाजी सुरुवात करेल, समोर असेल इंद्रपाल. पहिला चेंडू, माय गॉड, पहिल्या चेंडूवर काहीतरी घडलंय, कारण यष्टीरक्षकांनी जीव तोडून प्रयत्न केला होता पहिल्या चेंडूवर. यस, बॅटची कड लागून आय थिंक चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला होता. नाही, आता मात्र पंचांचा इशारा येतोय लेग बायचा. अगदी बरोबर. बघा, स्वतः इंद्रपाल पाटील यांनी पंचांना इशारा केला की चेंडू माझ्या बॅटला नाही तर माझ्या पायावर स्पर्श झाला होता. निश्चितच बेकी यांनी देखील चांगली खेळवृत्ती मागच्या सामन्यामध्ये आपल्याला दाखवली. आणि मित्रांनो, खेळवृत्ती दाखवणे आपल्याला फार गरजेचं आहे. हा खरा क्रिकेटचा विजय आहे. यस, आवश्यक असतंय स्पोर्टमॅन स्पिरिट. प्रत्येक खेळाडूमध्ये स्पोर्टमॅन स्पिरिट आवश्यक असतं. पहिली धाव लेग बायच्या रूपाने आली, राऊंड द विकेट. इथे मात्र यष्ट्या सोडून हा चेंडू, पंच सुनील म्हात्रे यांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावा, दोन्ही अवांतर धावा धावपलकावर लागलेले आहेत. 2 धावा शिलमाता वर्ल्ड संघाच्या. गोलंदाज संजय पॉवर प्लेचं षटक, शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय. इथे मात्र ऑफ स्टंप सोडून जाणार हा चेंडू. पंचांच्या दृष्टीने तर चांगला चेंडू आहे नक्कीच, मात्र फलंदाज आपण पाहतोय की कुठे ना कुठे हा चेंडू भापण्यास, कुठे ना कुठे हा चेंडू समजण्यात अपयशी ठरतोय. खाली राहणारा चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाकडे. यानंतर गावदेवी सोनाली आणि जयनमन गोवे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे सहकारी खेळाडू क्रीडानगरीमध्ये पोहोचले आहेत. धन्यवाद. इथे मात्र किचके मार आहे. नक्कीच ऑफ स्टंपचा चेंडू आणि ऑन साईडला खेळून काढलेला आहे. जो चेंडू पॉईंट किंवा थर्डमॅन सीमारेषेकडे मारायचा होता, तो मात्र चेंडू ऑन साईडला आपण पाहतोय लॉंग ऑन सीमारेषेवर खेचलेला आहे. म्हणजे कुठे ना कुठे एक्स्ट्रा एफर्ट लावलेला आहे फलंदाजाने. पाहू शकतो आपण, स्टेप आउट झाला होता, त्यानंतर ऑफ स्टंपचा चेंडू ऑन साईडला खेचून काढला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, धावसंख्या झाली 3. इथे मात्र चेंडू हवेत, शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक अतिशय सुरेख झेल घेतोय आणि पहिला फलंदाज इंद्रपाल याची खेळी संपुष्टात. बडी मछली जाल में. जोपर्यंत आमची कॉमेंट्री सुरू आहे तोपर्यंत आपण वाजू नका. आम्ही बोलायला सुरुवात केली की तुम्ही थांबत जा. बस 2 सूचना फक्त आमच्या पाळा पूर्ण दिवसामध्ये, येते 3 दिवसामध्ये. बालकृष्ण आणि मंगेश, आता मात्र मंगेश हा खेळपट्टीवर होते. स्वस्तात बाद झालेला आहे कायमकिनी सर, काय म्हणाले या विकेटबद्दल? नाही, निश्चितच आजचे जर दोन्ही सामने आपण बघितले तर इंद्रपाल पाटीलसाठी मात्र पाहिजे तेवढे लक्की ठरलेले नाही आहेत. सलग दुसऱ्या सामन्यामध्ये देखील फलंदाजीतून साफ निराशा पाहायला मिळाली इंद्रपाल पाटील या फलंदाजाकडून. बघा, गुणेश ही अपयशी ठरला. पिंपलगड संघाकडून, वेताल संघाकडून संदीप पाटील अपयशी ठरला. इथे मात्र वर्ल्ड संघाकडून कुठे ना कुठे आपण पाहतोय इंद्रपाल ही अपयशी ठरताना दिसतोय. निश्चितच शेलोमाता वर्ल्ड संघाकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. इथे मात्र अगदी समोर यष्ट्यांच्या समोर पकडलेलं होतं की नाही याची दाद मागितली होती पंचांकडून गोलंदाजाने. मात्र पंचांचा असा इशारा होता की चेंडू बॅटला लागून यश गेलेला आहे. अशा प्रकारे 1 धाव मिळते. बालकृष्णच्या खात्यामध्ये 1 धाव जमा होते. धावसंख्या धावफलकावर लागलेले आहेत 4. निश्चितच अगदी चांगला निर्णय सुनील म्हात्रे सरांचा. चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर पायावर आदळला होता. एक चांगली तीक्ष्ण नजरेने या पंचांची भूमिका साकारताना मैदानामध्ये सध्या सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. खूप मोठा दांडगा अनुभव या पंचांकडे, कारण की सिनियर 40+ ची संलग्न असलेले पंच. वेळा राऊंड द विकेट. इथे मात्र फुल टॉस चेंडू, ताकदवर फटका, चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. यस, 6. आजच्या दिवसातील सर्वात मोठा षटकार. चेंडू आणि बॅटमध्ये बहुत झाला स्पार्क आणि चेंडू गेला आउट ऑफ पार्क. सुपर 6. आजच्या दिवसातील सर्वात लांबडा षटकार. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर विचार केला तर शाहिद आफ्रिदीच्या बॅटमधून 158
मीटरचा षटकार, सर्वात मोठा षटकार आजच्या दिवसातील मात्र सर्वात मोठा षटकार येतोय बॅटमधून मंगेश यांच्या. निश्चितच मंगेश भुईरसाठी तुम्ही असे चेंडू टाकू शकत नाहीये. स्ट्रॉंग झोन आहे त्यांचा. मिड विकेटवर खूप ताकदवर फटके मारण्याची त्यांच्या मनगटामध्ये ताकद आहे. मंगेश भोईर यांच्या बॅटमधून या सामन्यातील पहिला षटकार आलेला आहे आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-10 6 खेळतोय मंगेश, तर 2 या धावसंख्येवर खेळतोय बालकृष्ण. एक संत आणि 6 सुरुवात मी तर म्हणेन चिकणे सर. शेलमाता वर्ल्ड संघाकडून इंद्रपाल बाद झाल्यानंतर 10 या आकड्यावर मात्र निश्चितच समानधारक धावसंख्या राखण्यात यश आलेले आहे. ते म्हणजे मंगेश भोईर याच्या पहिल्या षटकाच्या शेवटचे चेंडूवर षटकार आल्यानंतर. धावसंख्या धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 लागलेले. येस, इथे मात्र पाहू शकतो आपण मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता आणि मात्र आउटसाइड एज घेऊन चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे. दुसरा फलंदाज बालकृष्ण आपण पाहतो. स्पोर्टमॅन स्पिरिट बालकृष्ण कडून पाहिली, कारण पंचांना समजलं नव्हतं आणि बालकृष्ण मात्र स्वतःहून खेळपट्टीवरून बाहेर झाला. नाही, अगदी बरोबर आहे. बालकृष्ण यांनी कित्येक स्पर्धेतून अशी खेळवृत्ती दाखवलेली आहे. एक चांगला खेळाडू आहे, कबड्डी असो की क्रिकेट. बालकृष्ण याचं नेहमीच कौतुक केले जाते. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता या सामन्यातून देखील त्यांनी स्वतःला बाद घोषित केलं होतं आणि दोन्ही वेळा इष्टरक्षकाकरवी झेल देऊन बाद झालेले बीके. बघा, चांगली रांगोळी जेव्हा तुम्ही काढताना त्या रांगोळीच्या आजूबाजूचा परिसरही तितका सुंदर हवा असतो. तसं चांगलं खेळाडू तुम्हाला व्हायचं असेल तर तुमच्यामधील गुण हे अतिशय महत्त्वाचे असतात. कारण जे गुण असतात तुमच्यामध्ये, आदर जो असतो तुमच्यामध्ये, स्पोर्टमॅन स्पिरिट असतो, तीच तुम्हाला एका उंचीवर नेऊन सोडत असते. अगदी अगदी बरोबर आहे मित्रांनो. तुम्ही कुठलाही खेळ केला, प्रामाणिक खेळा. धावसंख्या धावफलकावर आहे 10. इथे मात्र पाहू शकतो आपण खोल टप्प्याचा चेंडू, अंदाधुंदी फटका, फुटवर्क वापरलं नव्हतं, चेंडू पर्यंत गेला नव्हता फलंदाज. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजी करताना फुटवर्क अतिशय आवश्यक असते. मात्र दोन्ही नसले तर दोन्हीमध्ये गफलत होऊ शकते. इथे गफलत होते फलंदाजाची. आता मात्र मंगेश नॉनस्ट्राईक एन कुठला ना कुठला कानमंत्र देईल, कारण धावसंख्या धावफलकावर किमान 40 ते 45 हवी आहे शिवमाता वर्ल्ड संघाला. अगदी बरोबर आहे. बघा, जयमान सरवली संघ देखील चांगल्या टच मध्ये. चालू हंगामाचा विचार केला तर या संघाने देखील कित्येक विजय मिळवलेले आहेत. शफल क्रॉस झाला आता फलंदाज. चेंडू अंगावर अदलतोय. आणखी एक डॉट चेंडू, बॅक टू बॅक 2 डॉट आपण चेंडू बघितले. महेश हे डॉट चेंडू खेळून काढतोय. धावसंख्या धावफलकावर अजूनही 10 आहे. मागच्या 3 चेंडूवर एक फलंदाज बाद झालेला आहे, धाव आलेली नाहीये. शफल क्रॉस, एलिव्हेशन मिळालं नव्हतं आणि आणखी एक फलंदाज या षटकामध्ये बाद होईल महेशच्या रूपाने. सुरुवात आहे तो शेलूमातासाठी मात्र लक्की ठरलेलं नाहीये. बघा, मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू संजय पाटील खेळपट्टीवर जातोय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 5 धावसंख्येवर 3 फलंदाज गमावले होते आणि या इथे देखील आपण पाहतोय 10 या धावसंख्येवर 3 फलंदाज शेलूमाता वर्ल्ड संघाने गमावलेले. त्यामध्ये महेश असेल, इंद्रपाल पाटील आणि बालकृष्ण पाटील. येस, बघा आता मात्र नवीन फलंदाज जो जातोय संजयच्या खांद्यावर जबाबदारी वाढलेली आहे. कारण संजयचं आता खेळपट्टीवर उभं राहणं खूप महत्त्वाचं झाले आणि त्याला 7 मंगेश याच्याकडून मिळणंही आवश्यक झालेलं. मंगेश वैयक्तिक 6 धावांवर खेळत आहेत आणि नवीन फलंदाज संजय खेळपट्टीवर आहेत. अंदाधुंदी फटका, अंदाधुंदी फटका. या षटकातील हा 5वा डॉट चेंडू पाहतोय. विकेट मेडन टाकण्याचं या ठिकाणी संधी आहे. गोलंदाज प्रवीण यास, मात्र ते विकेट मेडन प्रवीण टाकतोय का? फुलटॉस इथे मात्र खेळून काढलेले कव्हर क्षेत्रामध्ये. विकेट मेडन तर आलेलं नाही, परंतु आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट षटक प्रवीणचं आपण पाहिलं. प्रवीणच्या गोलंदाजीचे अनालिसिस असे: 1 षटक, 2 फलंदाज बाद केलेले आणि फक्त 1 धाव खर्ची घातलेले. व्हॉट बॉलिंग! अतिशय चांगलं षटक. यापेक्षा चांगलं काय असू शकतंय? जयमान सरवली संघाला प्रवीण याच्याकडून फक्त 1 धाव
आणि या आधीच्या सामन्यामध्ये देखील त्यांनी एक धाव देत एक गडी बाद केला होता. अल्पेश गायकवाड यांच्याकडून ही अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. गुड बॉलिंग. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3/11 शेलूमता वर्ल्ड या संघाच्या फलकावर. दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. दुसऱ्या फेरीचा सामना नगरसेवक चषक 2021 मधला आपण पाहतोय. यानंतर गावदेवी सोनाले आणि जय हनुमान गोवे अशी लढत आपण पाहणार आहोत. तर पाहू शकतो आपण एक चांगलं षटक आहे याच्या अगोदर कंप्लीट झालं. हे मात्र शेवटचं तिसरं षटक आपण पाहतो आणि तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. जानमन सरवली संघाच्या गोलंदाजांना अतिशय चांगली गोलंदाजी आणि उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. 4/11 13 चेंडूचा खेळ पूर्ण झालेले आणि 11 धावसंख्येवर चौथा गडी बाद झालेले आहे. तो मागच्या सामन्यातील सामनावीर खेळाडू संजय पाटील यांच्या रूपानं शेलूमाता वर्ल्ड या संघाचा. कायम केनी सर मागच्या 7 चेंडूंचा जर विचार केला तर 7 चेंडूवर फक्त एक धाव आलेली आहे आणि 3 फलंदाज बाद झालेले आहेत. निश्चितच कुठेतरी या धक्क्यातून सावरावं लागेल. डोक्यावर बर्फ ठेवून फलंदाजी करावी लागेल. ते आता मात्र संघनायक मंगेश भोईर यांना अजूनही खेळपट्टीवर आहेत आणि शेलूमाता वर्ल्ड संघाकडून खूप मोठं नाव आहे. 40+ क्रिकेट असो की रेग्युलर मध्ये मंगेश भोईर यांनी आपल्या वर्ल्ड संघासाठी नेहमी 100% दिलेले आहे. पाहूया 4/11 वरून अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती धावसंख्येवर पोहोचतोय तो शेलूमाता वर्ल्ड संघ. वेल वन्स अगेन्स्ट कबीर लेफ्ट आर्म राऊंड. इथे मात्र ब्लॉकरचा चेंडू लिडिंग एज घेतली होती बॅटची. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला गेला. एक धाव मिळाली. एकही धाव घेतली गेलेली नाहीये. बघा मंगेश भोईर यांचा काय मनसुबा आहे. या चेंडूवर धाव घेता आली असती मात्र सिंगलला धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. शिवा नॉन स्ट्राईकवर आहे. येस असं वाटलं होतं की एक धाव पूर्ण झालेली आहे मात्र मंगेश यांनी जागाच तिथून क्रीजच सोडली नव्हती. धावसंख्या धावपलकर अजूनही स्थिर आहे. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकरचा फटका पाहू शकतो. तो पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धाव मिळेल. एक धावांसाठी अक्षर झगडावं लागत आहे कायम केनी सर बॅट्समनना. नाही अगदी बरोबर आहे. बघा जे 4 फलंदाज बाद झालेले आहेत आणि जास्त धोका मात्र इथं पत्करू इच्छित नाही मंगेश भोईर. धावसंख्या परिस्थिती 12. श्यामदादा चौधरी यांचा संघ आपण पाहतोय. जानमन सरवली. बघा शिवा यांनी मात्र षटकारांनी स्वागत केलेले आहे गोलंदाज कबीर याचं. बघा शिवायला स्ट्राईकवर आणण्यासाठी नकार दिला होता मात्र इथे शिवायने दाखवून दिले मंगेश भोईर याला की मी देखील तुझ्यासारखा षटकार मारू शकतो. नाही 40+ क्रिकेटमध्ये मी बऱ्याच वेळा असं बघितलेलं आहे. एखाद्या फलंदाजाला तुम्ही कमजोर समजता मात्र तोच फलंदाज अशी काही कामगिरी करून जातोय की आपल्या संघासाठी उपयुक्त ठरते. अगदी बरोबर आहे. धावसंख्या षटकारांनी पोचते ती 18 या आकड्यावर. 4/18. इथे मी तर म्हणेन की धावांचा लॉकडाऊन तोडलेला आहे बॅट्समन शिवाने. अगदी बरोबर आहे. बघा कुठेतरी जो धावांसाठी तुम्ही म्हणालात की लॉकडाऊन बसला होता ते लॉकडाऊनला मात्र इथे आता मोडलेली आहे शिवा या फलंदाजानं. इथे मात्र फुलटॉस चेंडू बॅटवर व्यवस्थित आलेला नाहीये मात्र धाव मिळून जाईल. एक सिंगल्सने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल 3 षटक. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 19. 4/19 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचा षटक शेवटचा चेंडू या षटकातील
टाकण्यासाठी सज्ज होते कबीर. फुलटॉस मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. लोअर फुलटॉस चेंडू होता. धाव मिळेल फक्त आणि फक्त एक. मंगेश चांगला प्रयत्न करताना दिसतोय बघा. तिसरं षटक सुरू आहे. मंगेश नक्कीच 1 डाऊनला आला होता आणि तिसऱ्या षटकामध्ये बॅटिंग करताना आपल्याला दिसतोय मंगेश भोईर. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावफलकावर लागलेले 4 बाद 20. तर निश्चितच चिकणी सर मी आपल्याला थोडा वेळ थांबवतोय. आपल्या मंचावर उपस्थित जवानमन गोवे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बंडू पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करतील. जॉली क्लब 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू दिलीप फौजदार यांच्या शुभ हस्ते बंडू पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर गावदेवी झाले. धन्यवाद. 4 बाद 20. 3 षटकांच्या समाप्तीनंतर शेलोमाता वळ संघ पहिल्या डावातील अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. तत्पूर्वी मी पुन्हा एकदा आवाज देईन. गावदेवी सोनाले आणि जवानमन गोवे. गावदेवी सोनाले संघाची रिपोर्टिंग झालेली आहे. जवानमन गोवे संघ आपली रिपोर्टिंग करून आपला संघ नायकांनी स्वर्गीय नंदकिशोर हरिचंद्र तरे टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचं आहे. आपण लगेच जेव्हा या सामन्याच्या पहिल्या डावाला समाप्त होईल तेव्हा आपण पुढील सामन्यामध्ये नाणेफेक करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतील महेंद्र. यस, महेंद्रकडे गोलंदाजी सोपवली. स्लॉग षटक आहे. या स्लॉग षटकामध्ये किमान 15 ते 16 धावफलकावर लावणं आवश्यक झालेलं आहे शेलोमाता वर्ल्ड संघाला आणि त्यासाठी प्रयत्न पाहायचा आहे. मात्र प्रयत्न पहिल्याच चेंडूवर आपण पाहतोय की तयार झाला होता फलंदाज, मात्र चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पंच सुनील म्हात्रे यांचा. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मंगेश एक हाती किल्ला लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेनापती ज्याप्रमाणे सर्व सैनिक गारद झाल्यानंतर ही किल्ला लढवतो त्याप्रमाणे मंगेश किल्ला लढवताना खाली राहणारा चेंडू ऑफ स्टंप किंचित सोडणारा चेंडू नक्कीच असेल. भाऊ पाटील यांचा इशारा काय येतो बघूया. लेग बायचा इशारा आलेला आहे. एक धाव अवांतर. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या होईल 22. बॅकफुटला गेले होते. ऑन साईडला खेळायचं होतं मात्र चेंडूची उंची काहीशी चांगली नव्हती फलंदाजासाठी. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली होती. महेंद्र इथे मात्र पाहू शकतोय डावी यष्टी सोडणारा चेंडू भरकटलेली दिशा आणि मात्र बघा इथे स्ट्राईक चेंज झालेले. इथे हा टर्निंग पॉइंट असेल या डावाचा कारण वाईट आणि त्यानंतर स्ट्राईक चेंज झाली. 1+1 2 धावा तर मिळाल्या बोनसच्या रूपाने. आता मात्र स्ट्राईक ही असेल ती मंगेश भोईर यांच्याकडे. खराब क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय जयनमान सरवली संघाच्या खेळाडूंकडून. इथे मात्र यस पुल अँड पॉवरफुल चेंडू होतो सीमा रेषेच्या बाहेर. गुल 6 धावांसाठी ग्लोरियस 6. चेंडू होता अगदी चेंडूला खेचून काढला ऑन साइड सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कल्याण केने सर मी सांगितलं होतं की स्ट्राईक चेंज झालेले या डावाचं हे टर्निंग पॉइंट असेल. अगदी अगदी बरोबर. तुम्ही हा षटकार मारल्या आधीच उल्लेख केला होता की स्ट्राईक कदाचित लक्की ठरेल आणि घातक ठरेल ती सरवली संघाला. तर सफल झालेले आहेत मंगेश भोईर. षटकाराने मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर आपल्या संघाची धावसंख्या नेऊन ठेवली होती 30 या आकड्यावर. महेंद्र इथे मात्र महेंद्रची दिशा आणि दशा ही भरकटलेली पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल 3रा चेंडू वाईट फेकलेला आहे आणि स्लॉग षटकामध्ये तुम्ही जेवढे वाईट फेकाल तुमच्या संघासाठी ते धोकादायक असेल. अगदी बरोबर. बघा तब्बल 31 या आकड्यावर धावसंख्या पोहोचलेली आहे. यस पुन्हा एकदा आपण पाहू शकतो वाईटचा इशारा येतोय पंच भाऊ पाटील यांना बिझी ठेवलेले आहे गोलंदाजाने. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 32. येस शाहरुख खानच्या अंदाजामध्ये भाऊ पाटील यांचा इशारा वाईटचा येतोय. भाऊ पाटील देखील चेहऱ्यावर हास्य मुजरा. नाही पंचांना हस्त ठेवणं कॉमेंटेटरचं काम असते कारण बिचारे सतत उभे असतात. खूप प्रेशर असतं.
त्यांच्यावर आणि त्यांना हसतमुख ठेवणं हे कॉमेंटेटरचं महत्त्वाचं काम असतं. निश्चितच पंच हे परमेश्वर आहेत आणि पंचांचा निर्णय हा मातोश्रीवरचा आदेश आहे. 6 वाईट चेंडू आतापर्यंत टाकलेले म्हणजे 5 वाईटच्या धावा आपण बघितल्या. इथे मात्र घ्या पूर्ण झालं षटक, एक्स्ट्रा षटक पूर्ण झालं म्हणजे कुठे ना कुठे जय हनुमान सरवली संघ 5 षटक खेळवतोय वर्ल्ड संघाला. अगदी बरोबर आहे. बघा तब्बल 6 चेंडू इथे वाईटच्या स्वरूपात आतापर्यंत टाकलेले आहेत. इथे मात्र फुलटॉस चेंडू खेळून काढलेला आहे मिड विकेट सीमारेषेकडे. यस पंचांचा इशारा, चौकार. गोलंदाजांनी जी मेहनत केली होती ना, या चौथ्या गोलंदाजाने त्या मेहनतीवर पाणी फेडलेलं आहे असं मी तर म्हणेन. अगदी बरोबर. भरपूर चेंडू वाईटच्या स्वरूपात टाकलेत आणि अजूनही या षटकातील मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खेळून काढलेले लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी, चौकार. थँक्यू डीजे. बघा चेंडूवर 2 चौकार आलेले आहेत. अजून एक जर आपण चौकार पेश केला तर आपल्याला राजेंद्र चौधरी यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. कारण की राजेंद्र चौधरी यांनी सलग 3 चेंडूवर 3 चौकार, 3 षटकार आणि गोलंदाजाला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज लावलेला आहे. बघूया मंगेश भोईर ठरतोय का पहिला मानकरी या स्पर्धेचा. सलग 3 चेंडूवर 3 चौकार मारून 500 रुपयाचा कॅश प्राईज विजेता. बघा फलकावर धावा लागलेले 41. जितका जबाबदार गोलंदाज आहे तितकंच मात्र फलंदाजीही आपण पाहतोय जबाबदार. कारण मंगेशने आतापर्यंत 22 धावा स्वतःच्या खात्यामध्ये जोडलेल्या आहेत आणि या 22 धावांच्या बलावर आपण पाहतोय की धावसंख्या धावफलकावर लागलेली 41 शिवलमाता वर्ल्ड संघाची. अर्ध्यापेक्षा जास्त धावा मंगेश भोईर यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. या षटकातील हा आपण पाहतोय पहिला चेंडू चांगला टाकलेला आहे. कारण ऑफस्टम्पच्या किंचित बाहेरचा चेंडू शफल क्रॉस झाला होता. फलंदाज चेंडूपर्यंत आला नव्हता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू जातोय. 41 धावा धावफलकावर लागले आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू. मंगेश भोईर तयार 22 धावांवर जातोय. 41 धावामध्ये 22 धावा मंगेशच्या. हो, या चेंडूंची आवश्यकता होती. मागे जे 2 चेंडू टाकले बघितले आपण, त्या 2 चेंडूंची नक्कीच आवश्यकता होती आणि तसेच चेंडू आपण पाहतोय. 4 षटकं संपलेले आहेत. 41 धावा धावफलकावर लागलेले आहेत आणि 42 धावांचं लक्ष शिवलमाता वर्ल्ड संघाने ठेवलेलं आहे. जय हनुमान सरवली या संघापुढे. तर गावदेवी सोनाले आणि जय हनुमान गोवे अशा पुढील सामन्याचं आपण नाणेफेकीकडे जाऊया. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये त्वरित पोहोचायचं आहे. स्वर्गीय नंदकिशोर हरिचंद्र तरे टॉस बॉक्स मध्ये आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर पोहोचलेले आहेत. तरी गावदेवी सोनाले आणि जय हनुमान गोवे संघाच्या दोन्ही संघांना विनंती असेल आपण त्वरित जायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये उपस्थित सन्मान्य पांडुजी शेठ आपणास विनंती असेल, पांडू शेठ आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते ही टॉस करायचे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. निश्चितच कामतगर गावचे उद्योजक पांडुरंग शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सोनाले वर्सेस गोवे या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केली जाईल. ओव्हर टू ज्ञानेश्वर चिकणे सर. यस स्वर्गीय तरे बॉक्स मध्ये आहोत आपण. सोनाले वर्सेस गोवे या 2 संघामध्ये हा आपण आहोत. पांडुजी शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवराची कॉलिंग कोण करेल? यस संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील. छापा असं म्हणणे मात्र टॉस जिंकल्या गोवे संघाने. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल फक्त गोवे संघाचे कॅप्टन. तर
गोवे संघाचे कॅप्टन या ठिकाणी टॉस जिंकत आहेत आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आमंत्रित केलेला आहे सोनाली संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी कायम केनी सर उपस्थित आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सोनावले गावचे उद्योजक आणि छत्रपती शिवबा प्रतिष्ठानचे सन्मान्य सदस्य कैलाजी मडवी साहेब. कैलाजी मडवी साहेब, आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर धन्यवाद शिवबा ग्रुपचे सदस्य कैलाजी मडवी यांचं मंचावर शुभागमन, तसेच विशू थले यांचं देखील किडनगरीमध्ये शुभागमन झाले आणि त्यांच्या घरच्या लाडक्या संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. गावदेवी सोनाले, समाजसेवक सोनाले, आमचे परम मित्र विशू थले यांचं देखील या किडनगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. केकेजी, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. शिवबा ग्रुपचे सन्माननीय सदस्य आहेत. तर मित्रांनो, जाऊया मैदानामध्ये. सामना सुरू आहे. नगरसेवक चषक 2021चा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय. जय हनुमान सरवली आणि शैलमाता वाळ. 42 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. गोलंदाज तयार होतील. इंद्रपाल पाटील समोर फलंदाज आहेत जगू. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून चांगला स्ट्रोक येतोय. बिकियाचा प्रयत्न, मात्र चेंडू थांबत नाही. चेंडू जातो सीमापार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका आपण बघितला. मिड ऑफ वरून चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करतोय. अतिशय चांगला नेट अँड क्लीन पिक्चर. एस के एंटरटेनमेंट आणि हे आम्हाला इथे सुविधा उपलब्ध करून दिलेले कामतदार गावचे उद्योजक नरेशजी रघुनाथ म्हात्रे साहेबांनी संपूर्ण लाईव्हचा खर्च त्यांच्या माध्यमातून स्वीकारला गेलेला आहे. अतिशय चांगला देखणा फटका आणि या चेंडूवर देखील चांगल्या धावा येतील.
खेळतोय संजय पाटील. जग्गू खेळतोय 11 ओव्हर. संजयला अजूनही खातं खोलायचं बाकी आहे. बॉलर टू ड्राईव्ह स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता. निश्चितच चांगला प्रयत्न. मी तर म्हणेन हा कदाचित चेंडू जर इंद्रपाल पाटील यांच्या हाताला लागला नसता तर चौकार देखील इथे वसूल करता आला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कौतुक करावं लागेल इंद्रपाल याचं. धावसंख्या झाली ती 12. बिनबाद 12 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज इंद्रपाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतील. समोर फलंदाज आहेत जग्गू. खराब चेंडू म्हणता येईल. पंच आमच्याकडे वळतायत. सुनील म्हात्रे सर. धावसंख्या 13 वर पोहोचलेली आहे. चांगली एक पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या 5 चेंडूवर 13 धावा. फुलटॉस चेंडू आणि इथे 4 धावा येतील. अतिशय चांगली फलंदाजी जग्गू याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सलग इंद्रपाल याच्या या पहिल्या षटकामध्ये त्यांनी 3 चौकार इथे पेश केले आणि धावसंख्या पोहोचली ती 17. बिनबाद जिंदाबाद 17 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथे कुठून काढलेले आहेत. 42 धावांचं लक्ष असताना एक दमदार सुरुवात केलेली आहे. पहिल्या 6 चेंडूवर 17 आलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या 18 मध्ये अजूनही त्यांना विजयासाठी 25 धावा या बनवाव्या लागतील. चांगली सुरुवात आहे आणि थोडासा विचार करायला भाग पडलेले आहे ते जयानमन सरवली संघाच्या या सलामीवीर फलंदाजांनी. शेलूमाता वर्ल्ड संघाला 18 मध्ये 25 चं समीकरण येऊन थांबलेले आहे. पाहूया सामन्यावर कुठला संघ विजय संपादन करतोय. शेलूमाता वर्ल्ड की जय हनुमान सरवली. 18 चेंडू 25 धावा. चिकणे सर काय म्हणा एक दमदार सुरुवात आहे. मी तर म्हणेन पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये बिनबाद जिंदाबाद 17 धावा आलेले आहेत. यस या आजच्या दिवसाला सुरुवात झाली होती तेव्हाही पहिल्या षटकामध्ये आपण बघितल्या 17 धावा आल्या होत्या. नक्कीच आता मात्र पहिल्या षटकात 17 धावा एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल जयहनुमान सरवली या संघाची. गोलंदाज येथील BK बालकृष्ण पाटील. चला वेल कमी घ्या. बघा मित्रांनो सामना स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाच्या सहकारी खेळाडूंना विनंती असेल आपण वेल कमी घ्यायचं आहे. BK शॉर्ट रनअप. समोर फलंदाज आहेत संजय पाटील. 18 चेंडू 25 धावांची गरज. ओव्हर द विकेट. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे यष्टीरक्षक दक्ष संजय पाटील आणि यष्टीचे फलंदाज वाट संजय. ची भागीदारी जी पार्टनरशिप होती ती पार्टनरशिपला मात्र इथे ब्रेक लावलेले आहे. गोलंदाज BK यानं इष्टिचित स्वरूपात फलंदाज बाद झाले संजय पाटील. 17 धावसंख्येवर पहिला आदरा जय हनुमान सरवली संघाला. आता चेंडू शिल्लक आहेत 17 आणि धावा बनवायचे आहेत अजूनही 25. अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी कामतगर येथून मित्रांनो आपण पाहतोय जॉली क्लब 40+ कामतगर आयोजित नगरसेवक चषक 2021 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातून या दुसऱ्या फेरीची
ही पहिली लढत शेलूमाता वळ आणि जवानमन सरावली. 17 चेंडू 25 धावा. फलंदाज उमेश, गोलंदाज बालकृष्ण. बालकृष्ण पाटील पुन्हा एकदा उर्ध्व विकेटने पंचांना क्रॉस करतील. षटकातील पुढील चेंडू अप्रतिम, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू सीमापार, 4 धावांसाठी चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आलेलाच मनसुबा बनवला होता उमेश यांनी की स्क्वेअर ऑफ द विकेट, लॉंग लेग आणि शॉर्ट फाईन लेग शिमर्शीकडे मला चेंडू खेळायचा आहे. आणि तसाच चेंडू जणू काही भिकी यांनी फलंदाज उमेश याच्यासाठी हाताळला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता. 4 धावा, 4ने धावसंख्या वाढून झाली ती 21. अर्ध्या धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. जानमान सरवली संघाच्या फलंदाजांना समोर खेळलेत. चांगला फटका किरण पाटील चेंडूच्या समोर. दुसरी धाव घेण्यासाठी डेंजर एंडला जगू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या 2ने वाढून झालेली ती 1-23 धावा. 2 चेंडूमध्ये 7 धावांची खेळी इथे उमेशाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुमान सरवली संघाचा फलंदाज गोलंदाज बालकृष्ण यांना चेंडू पुन्हा टाकावा लागेल. स्टेपवरून पुढे खेळलेत, इनफिल्डच्या वरून फटका खेळलेत. मंगेश भोईर चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू अडवतो तोपर्यंत वेल होती दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा पूर्ण करण्याची. 2ने धावसंख्या वाढून झाली ती 25. चांगली फलंदाजी बघा उमेश यांनी आल्या मात्र 3 चेंडूमध्ये बालकृष्ण याच्या 8 धावा वसूल केल्या. त्यामध्ये 1 चौकार आणि 2 दुहेरी. सामन्याला पुढे घेऊन चाललेलं आहे. चौकारानंतर डबल धावेवर त्यांनी भर दिलेली आहे. चांगली टोटल पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 1.4 चेंडूंचा खेळ पूर्ण झालेला आहे. शपल क्रॉस झाले. पुन्हा एकदा चांगला फटका येतोय. इंद्रपाल पाटील याच्यावरून चांगले क्षेत्ररक्षण. एकच धावेल, एकच धाव उमेश याच्यासाठी. संघ पोहोचतोय 26 वर आणि दुसऱ्या षटकातील इथे मात्र शेवटचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. बालकृष्ण समोर फलंदाज जगू. जगू याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 3 चौकार पाहिलेले आहेत. 15 वर खेळतोय. शरीरापासून दूर चेंडू ठेवला होता. चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळते संजय पाटील याच्याकडून. चेंडू ऑफ स्टॉम्पवर पडल्यानंतर लेगस्टिक कडे थोडासा वल्ला होता. निर्धावच्या स्वरूपात दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूची समाप्ती आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-26 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. जे अनुमान सरवली संघाच्या फलकावर. येणारे चेंडू असतील 12 आणि धावा बनवायच्या आहेत 16. मागच्या सामन्यामध्ये देखील वेताळ कोपर संघाला 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या आणि तो सामना जिंकला होता शेलूमाता वल संघाने. चिकणे सर कोपर या सरवली संघापुढे ही तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. मात्र हे षटक आहे ना कालिराम किणी सर, हे षटक टर्निंग पॉइंट असेल या सामन्याचं. कारण या षटकावर खूप काही सामन्याचं चित्र डिपेंड आहे. अगदी बरोबर आहे. आणि हा षटक संपल्यानंतर शेवटच्या 6 चेंडूवर किती धावा बनवाव्या लागतील जनमन सरवली संघाला ते देखील आपल्यापर्यंत माहिती पोहोचेल. पाहूया. 12-16चं इक्वेशन आलेले. शेलूमाता वल संघ आपण देखील त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. 12-16 अजूनही 9 विकेट हातामध्ये आहेत.
चांगली बॅटिंग लाईनअप आहे जॉनमन सरवली संघाकडे. गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे शेलुमता वर्ल्ड संघाकडे. चांगला बॅटर पाहायला मिळेल, चांगली लढत पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. 12 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. समोर फलंदाज उमेश खेळतोय 9 वर 1 चौकाराशी, तर जग्गू खेळतोय 15 वर. 7 चेंडूमध्ये 15, 3 चौकारासह सलामीर फलंदाज जग्गू अजूनही खेळपट्टीवर आहे. जग्गू याच्याकडे देखील दांडगा अनुभव आहे भरपूर सामने खेळण्याचा, आणि निश्चितच आपल्या संघाला 12 मध्ये 16 बनवायचे आहेत. गोलंदाज तयार महेश. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून डीप एक्स्ट्रा कव्हरवर चेंडू किरण पाटील यांच्याकडून फील्ड केला गेला होता. धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 27. 27 धावा, 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 15 धावांचं समीकरण. अतिशय चांगला क्रिकेटमय वातावरण. वरालदेवी तलावाच्या सानिध्यात एक निसर्गरम्य अशी आपण स्वर्गीय मोतीराम दादाजी काटेकर क्रीडानगरी पाहतोय. एक बात 27. रवीजी भामरे ग्रुप ग्रामपंचायत रांजोली पिंपळगडचे माजी उपसरपंच आणि गावदेवी रांजोली संघाचे उत्कृष्ट यष्टिरक्षक फलंदाज बीके आणि किरण पाटील यांचा प्रयत्न सफल. चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 31 झालेली आहे. बघा आपले लाईव्ह स्कोर अपडेट आपण करेक्शन करायचं आहे. स्कोर बुक मध्ये सरवली संघाच्या फलकावर धावा महेश जगू याच्यासाठी अतिशय चांगला चेंडू होता. ऑफसाईड मध्ये चेंडू खेळलेत. मंगेश भोईर चेंडूवर झेपावतात. धावसंख्या झाली ती 32. विजयासाठी 9 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. 9 धावाचं इक्वेशन आहे. नऊ चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. जग्गू आणि उमेश चांगली फलंदाजी करतात. शपल क्रॉस झाले होते, बॅट वेगाने फिरली होती. निश्चितच चांगली वापसी केली आहे चेंडूवर गोलंदाज महेश यांनी. धावसंख्या 32. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज महेश उमेश यांच्यासाठी समोर खेळलेत आणि ते चुकीला माफी नाहीये. मोक्याच्या शनी बिकेकडून क्षेत्ररक्षण खराब. अतिगाई संकटात नाही, नजर अटी दुर्घटना घटी. यस मंगेश भोईर यांच्याकडून अपेक्षा नसेल खेळाडूंना प्रेक्षकांना बीके यांच्याकडून अपेक्षा नसेल. मात्र कधी कधी क्रिकेटमध्ये असं होतं की तुम्ही जेव्हा जास्त प्रयत्न करता मात्र तुमच्या प्रयत्नांना यश येत नाही. इथे मात्र तेच पाहायला मिळतंय. धावसंख्या 36 वर पोहोचलेली आहे. अजूनही 7-6चं इक्वेशन आहे. 7 चेंडू 6 धावा.
फुलटॉस चेंडू आणि इथे शिवा याच्यावरून देखील झेल जमिनीला दान झालेलं आहे. चुका आणि चुका पाहायला मिळाल्या दोन चेंडूवर शोलुमाता वर्ल्ड संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. निश्चितच चौकार आणि हा झेल बघूया किती मागत पडतोय शोलुमाता वर्ल्ड संघाला. शिवाकडून देखील अपेक्षा नव्हती की झेल त्याच्या हातातून सुटेल. बिके यांच्याकडून देखील थोडीशी चुकी पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती 37. 6 चेंडू आणि 5 धावा दूर आहे विजयापासून जयमान सरवली. पाहूया गोलंदाज प्रवीण येते. 6 चेंडू आणि 5 धावा. एक चमत्कारी षटक इथं टाकावं लागेल शोलुमाता वर्ल्ड संघाचा गोलंदाज प्रवीण याला. तर या उलट एक चांगली फलंदाजी करावी लागेल उमेश आणि जगूया फलंदाजांना जयमान सरवली संघासाठी. बघा शोलुमाता वर्ल्ड संघाला दाखवून द्यावं लागेल की आम्ही 2 वेळा चॅम्पियन का आहोत. या षटकामध्ये 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. प्रवीणकडे गोलंदाजी सोपवलेली आहे आणि प्रवीणने जर या 5 धावा डिपेंड केल्या तर या सीझनभर हे षटक विसरू शकत नाही प्रवीण. अगदी अगदी बरोबर आहे. बघूया 9 विकेट देखील सरवली संघाच्या हातामध्ये आहेत आणि 6 मध्ये त्यांना 5 धावा बनवायचे आहेत. यात इतिहासामध्ये डोकावलं तर प्रवीण याने अशी कामगिरी एकदा केलेली काणपे येते. 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना फक्त 2 धावा खर्ची घातल्या होत्या आणि सामना जिंकून दिला होता. गोलंदाज प्रवीण पहिल्या चेंडूवर चांगल्या धावा आणि मला वाटतं इथे स्कोअर लेवल झाले. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. पहिला चेंडू काय खेळून काढला होता बघा उमेश यांनी मात्र जग्गू याला चांगली साथ नाही तर पूर्णपणे सामना देखील आपल्या संघाबरोबर झुकवून दिलेली अशी फलंदाजी केलेली आहे. यस फलंदाजांचं कौतुक करायलाच हवं कारण काय जबरदस्त फलंदाजी केलेली आहे आणि आपल्या संघाला एक सहज सोपा विजय मिळवून देण्याच्या मार्गावर आहेत हे दोन्ही फलंदाज. 5 चेंडू आणि 1 धावीची आवश्यकता आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी आहे. भिवंडी सिनियर 40 प्लस संघटनेच्या नियमावलीनुसार चेसिंग कंपल्सरी. 5 चेंडू 1 धाव. फलंदाजाचे सहकारी वाढलेले आहेत. पाहूया प्रवीण आणि ते 1 धाव. हा चेंडू सीमा रेषेवर धडकतोय. हाडला का शोलुमाता वर्ल्ड अभिनंदन जयमान सरवली. सुनील म्हात्रे पंच आणि भाऊ पाटील आपण संपर्क साधा. अभिनंदन जयमान सरवली आडलाट शोलुमाता वर्ल्ड आपण आलात स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवतात. आपल्या जॉली क्लब कामगार संघाच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आणि आभार. प्राधान्य म्हणून सलामीला येऊन जग्गू यांनी टीमला मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जात आहोत. तिघांचा विचार होता. मॅन ऑफ द मॅच साठी तिघांचा नक्कीच विचार केला होता. त्यामध्ये जग्गू उमेश आणि प्रवीणने चांगली गोलंदाजी केली होती. 1 धाव देत 2 फलंदाज बाद केले होते. उमेशने वैयक्तिक 23 धावा केल्या. मात्र 45 च्या नियमानुसार फॉर्मॅटनुसार आपण हा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जग्गू यास प्रदान करतोय. जग्गू आपण व्यासपीठावर या. मॅन ऑफ द मॅच इज जग्गू. जग्गू आपण व्यासपीठावर या.
येस नवनीतजी चौधरी आणि अमोलजी पाटील या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करायचे आहे. मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक चषक आहे स्वर्गीय नंदकिशोर तरे यांच्या स्मरणार्थ सचिन अशोक पाटील यांनी मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आम्हाला बहाल केलेलं आहे. त्यानंतर